हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. कशा आहे ताई? मस्त मस्त. हो, खूप दिवसानंतर अनुभव शेअर करायचा होता ना. हो ना, हो म्हणजे ना, हो काय ना. झालं, अनुभव आलेत पण मी बोललेले ना की स्वामींना ते जर पूर्ण माझं काम झालं ना तरच मी करणार अनुभव अच्छा. शेअर. हा, तो अनुभव फक्त. मग माझं केंद्रे दादांबरोबर बोलणं वगैरे झालं. हा हा ते हा. मग ते म्हणजे मी त्यांना फोन केला तर म्हटलं काय माहिती आता म्हणजे त्यांना भरपूर कॉल येतात ना, मग उचलतात बरोबर का नाही हो. काय माहिती म्हटलं रात्रीचा फोन. हा. आणि मग नंतर मी तुमचं असं डोळ्यासमोर प्रतिमा, असं ती ह्यांच्या नाही, प्रदीप दादा आणि केंद्रे दादा आणि तुमची अशी असं एका पाठोपाठ एक अशी प्रतिमा डोळ्यासमोर आणली. आणि अच्छा. नंतर ना डोळे झाकले, नंतर कॉल केला. म्हटलं स्वामी अरे. तुमच्या मनात असेल तर लागेल. हा आणि हा. बरोबर लागला, पण त्यांनी उचललाच नाही. कोणी? आणि म्हणजे केंद्रे दादांनी. हा हा हा, बिझी होता त्यांचा फोन. आणि म्हटलं हा. बरं जाऊ दे, आता नंतर करतील. आणि 2च मिनिटात डोळे म्हणजे असं उघडले आणि 2 मिनिटात ठेवला फोन. स्क्रीनवरचा स्वामी महाराजांचा फोटो बघितला आणि हा. लगेच तिकडून फोन आला. अच्छा. एवढा आनंद झाला ना. मग हा, त्यांना विचारलं, मग काय नाहीत बोलले दादा, होईल काम म्हणून. हा. जरा मुलाच्या बाबतीत होतं का. आणि एका मुलाला असं म्हणजे नाकामध्ये थोडं असं ही झाल्यागत नाही का, थंडीचा त्रास होतो का नाही. हो म्हणजे हो हो. असं मास्क कसं वाटतं तसं झालेलं, पण त्याला काही त्रास जाणवत नव्हता. पण मी म्हणलं की त्रास नाही होत, पण आत्ताच बघितलेलं तर बरं ना, आता तो 5वीला आहे. मग ती अच्छा अच्छा. हा. मग त्यांना त्रास होत नाही काय नाही. मग थोडंसं त्याला इथं दुखत होतं भुवयाच्या तिथं. मग हा. आणि ती किती 2-3 मिनिटच दुखायचं तुमचा शाळेमध्ये. मुलगा आहे का? हा, माझाच मुलगा. मग केंद्रे दादा म्हटले की अगं काही नाही त्याला, दवाखान्यात नुसतं दाखवून आण, काही असं म्हणजे मेजर एवढं काही हे नाही. हा तर हा म्हटलं ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी तारक मंत्राचं तीर्थ केलं आणि तिथं लावलं शाळेत जाताना. हा. आणि परत दुखलंच नाही. पण मी आई. म्हटलं हो, अहो, त्याच्यावर अजून दुखलं नाही. पण मी म्हटलंय त्याला की म्हणजे दाखवायला येईल. दादांना पण म्हटलं होतं हा, चांगल्या हा. डॉक्टरांना मी दाखवीन. पण आपलं तात्पुरतं, म्हणजे मला असं वाटलं की जास्त काय आहे काय इश्यू असं. हो मग हो, ती भीती म्हटलं नाही. वाटते आणि हो आईला. हा, आणि सर्वात महत्वाचा अनुभव म्हणजे ताई, आमच्या इथं ना 29 तारखेला माझ्या मावस भावाचं लग्न होतं. हम्म, मग मी गेलेले गावदेवा दिवशी. तर हम्म. पर्समध्ये ना आपण म्हणजे अचानकच जाणं झालं ना. मग मी काही गळ्यातलं कानातलं वगैरे काही सोन्याचं घातलं नाही, पटकन म्हणजे आपण पर्समध्ये टाकून हो. घेऊन गेले मी. आणि मग तिथं उतरल्यानंतर ना एका ठिकाणी आम्ही बांगडे घालायला तिथं बसलो. खूप म्हणजे गर्दी लय घाई होती. आणि त्या गावचा बाजार पण त्याच दिवशी होता. आणि घातलं आणि पर्स तिथंच राहिली ऑनलाईन कॅश करताना, कारण अगो आमच्याकडे बाई. 4-5 हो ताई. आणि 4-5 बॅगा होत्या ना आमच्याकडे. आमच्याकडं बापरे. आम्ही दोघंच, एक लहान मुलगा आणि मी. आणि मग तिथून घेतल्यानंतर चप्पलच्या दुकानामध्ये गेलो, चप्पल घेतली. आणि पटकन त्यांनी तिकडून गाडी आली होती ना, 4 व्हीलर न्यायला. हा हा मग हा. म्हटलं आपण चालत जाऊया. आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत चालत गेल्यानंतर लक्षात आलं की आपण तिथं छोटी मुलं असतील त्यांना खायला घेऊया. म्हणून मी हम्म, पर्स बघते तर पर्सच नाही. आणि मग तिथूनच माझे मिस्टर हे सगळे गेले ना पार्टी, हम्म, मग 2 व्हीलर होती. मग हम्म. तिथं गेली आणि त्या दुकानात बघितलं. आम्हाला वाटलं चपल्याच्या दुकानात तिथं राहिली असेल हो हो चेअरवर. हो. आणि मग चपल्याच्या दुकानवाल्याबरोबर नाही भांडले. म्हणजे मी तर मागच राहिले, पण हे पुढे गेले ना अगोदर हो हो दोघे हो. जण. आणि ती म्हटलं नाही अहो, इथं राहिलीच नाही त्यांची पर्स. मग परत माझ्या लक्षात, मी फोन करून सांगितलं. आणि मी तिथं होते ना, मग मुलांना सोडलं. ताई त्याच्यामध्ये 1 तोळ्याचं माझ्या कानातलं होतं. अरे आणि बापरे. पैसे होते. आणि विदाऊट हे पण होतं आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड. आणि अरे असं कॅश तर वेगळीच होती. मग बापरे. एवढं हे झालं ना. मग अहो, लक्षात म्हणजे 4-5 पिशव्या हातात आणि त्या गोंधळात आहे का नाही, हेच नाही झालं. लक्षात कधीच राहत. बरोबर. कधीच ताई हे होत नाही. आणि ती तसं झालं. आणि मग मी तिथं लय गोंधळले. मग म्हटलं मी पण जाते मागून चालत. ही मुलांना म्हटलं तुमच्या माझे मामा होते त्यांना म्हटलं तुम्ही ह्यांना घेऊन जावा. हा. मी जाऊन म्हणजे बघते ना आपण कुठं आहे इकडे तिकडे हो हो जेंट्स. हो. आणि तिथं म्हटलं स्वामी कसं आता तुम्हीच बघा म्हटलं. इथून येताना पण माझ्याकडून गडबडीत सकाळची त्यांनी आरती करून घेतलेलीच. मी रोजच आरती करते, सकाळ संध्याकाळ दोन्ही पण टाइम. अरे वा. आणि हो, मी आजी रोज आरती असते. आणि हे पण असतं काय, तारक मंत्र, आरती आणि 3 अध्याय. आणि माळ आपल्याला जेवढं जप होईल तेवढा
असं हा करते हा हा दिवसभर पण. पण एवढं होतं आणि एवढा विश्वास होता ना ताई, अक्षरशः मला इतकी ओरडली असती ना ती गेलं असतं कुठं तर. आमचे सासू सासरे एवढे कडक आहेत ना, की अय्या, मला असं वाटलं की मी म्हणजे त्या क्षणी मी आता घरी माघारीच म्हणजे त्यांना तोंड दाखवू शकत नाही, मीच काहीतरी बापरे. करून घेणार असं. पण ते तोपर्यंत असा विचार येत होता पर्समध्ये एवढं एवढं साहित्य आहे आणि आता गावली तर ठीक आहे. तिकडून फोन आला की नाही सापडली इथं पर्स. अरे. आणि मग एक ट्रॅव्हल्स म्हणजे ट्रॅव्हल्स नाही, एक ओमनी गेली आणि त्याच्या पाठीमागं लिहिलेलं होतं असं स्वामी महाराजांचं अशी आकृती नसते का, हा आणि हा त्याच्या हा. खाली लिहिलं होतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अरे. म्हटलं स्वामी आता तुम्ही हा हे दिसतंय बरोबर आहे पण पर्सच नाही, आणि आता जर ते जर नाही सापडलं तर किती म्हणजे हे होणार ना. मग बरोबर. तोपर्यंत डबल फोन आला की आहे त्या कासारवाल्यांच्या तिथंच जवळ होती. आई पण बघा गं. ना त्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा पण नव्हता म्हणजे, आणि खूप गर्दी. मग अशी किती लोक आली असतील आणि किती गेली गेली असतील ना. असतील, हो बरोबर. आणि कोण देणार आहे मस्त आपलं म्हणजे त्याच्यामध्ये आधार कार्ड होतं, पॅन कार्ड होतं. ते आपल्याला ही करू शकले असते पण कोण एवढं देणार आहे का सांगा बरं, एक दोन नाही तोळा. हो, आताच्या काळामध्ये. तर एवढा मोठा अनुभव आहे ना माझं आयुष्यात, एकही गुंजभर सोनं अजूनपर्यंत माझ्याकडून कुठं वेस्टच गेलं नाही, आणि ही पहिल्यांदा एवढं माझं झालं असतं. बापरे. मग म्हंटल आता माझं जेव्हा काम होईल तेवढं तेव्हा होईल त्या मुलाचा अनुभव. 2 दिवस झालं स्वामी करू का हो शेअर, करू का हो शेअर. म्हंटल करतेच आता. मग आता सहज म्हटलं सहज स्वामी एवढं केलंय म्हणजे बघा ना, आपण कधी कधी स्वामींकडे म्हणजे कायच नाही, फक्त म्हटलं मी जाताना फक्त म्हणते स्वामी तुम्ही माझ्या सोबत पण चला आणि हिथं पण राहावा, म्हणजे आणि माझ्या घरावर अनुभव पण मात्र ना ताई लगेच सुरू केलेच हो पाहिजे. ताई किती हो एवढं आणि एका. हो खूप हे. मोठी गोष्ट असते ती. आणि मनापासून आपली श्रद्धा भक्ती असणार पोचते म्हणजे पोचते हो स्वामीपर्यंत. हो भले हो. भले आपल्याला ते आपलं एखादं काम होत नसलं ना तर ते आपल्याला असं वाटतं की स्वामी एवढं मी करते तर तुम्ही करून घे ना. माझं तर जवळजवळ ते 2-4 वर्ष झालं काम चालू आहे बघा ते, तरी झालं नाही. मी त्याच्या अगोदर पाठीमागचा एक अनुभव शेअर केला होता, पण मला असं वाटलं की झालं ते सक्सेस, पण ती झालंच नाही. त्याचा हम्म. अजून इश्यू म्हणजे मध्ये मध्येच आहेत, मुलांच्या ह्याच्याबद्दलच आहे. तर ती हाय चालू पण आहे ना. केंद्रे दादांनी असा शब्द काढलाय की ती होणार, तू फक्त हो. कायच नको, सेवा पण मला सांगितली नाही त्याच्यावरती, माझी जी चालू आहे तीच. अच्छा. हा हा हा. मग म्हंटल स्वामीच्या कधी मनात आहे काय माहिती, पण हा अनुभव खूप अविस्मरणीय, मी तर कधी सुद्धा विसरणार नाही हो. म्हटलं. तरी खरंच अहो किती सुंदर. 1-2 तोळे सोनं म्हणजे आता काय किती त्याचा रेट आहे ना सोन्याचा, आपण घेऊ बाप रे. शकत नाही. आता नाही विचार करू शकत हो ताई हो. आपण. आणि त्याच्यात आज माझं कसं झालं होतं ना ते ऍक्सिडेंटचा मी सांगितलं ना पाठीमागचा अनुभव 2-3. ते थोडं त्याच्यामुळं लक्षात येत नाही माझ्या. तुमच्या नाही माझा नंबर म्हणजे तुमचा नंबर सेव्ह आहे, पण आता लय अनुभव येत नाही का, मी म्हटलं हो हो ऍक्सिडेंट झाला हो. ड्रिंकमुळे, स्वामींचं हे बरोबर झालं त्याच्यामुळे. बरोबर. आता आहे सगळं व्यवस्थित आहे. आता म्हटलं हाच अनुभव आता बसल्या बसल्या म्हटलं बघू स्वामी तुमच्या मनात आहे का, मी करतेस, खूप मोठा अनुभव आहे. मग 2 दिवस झालं म्हणते. मग आता केला आणि बरोबर तुम्ही लगेच चौथं मला वाटतं 4 रिंग झाली असतील तेव्हापर्यंत तर उचलला. हे म्हटलं योगच जाऊ दे. असतात ताई, काही बोलू शकत हो. नाही या आणि गोष्टीसाठी. मी फक्त आतापर्यंत आता इथून पुढे तरी मी स्वामींना म्हणत असते की तुम्ही तर माझ्या सोबतच आहात, फक्त आहे की नाही तुमच्या आणि माझ्यामध्ये जे मला जे म्हणजे अंतर कधीच पडू नये, म्हणजे माझ्याकडून जरी विसर पडला तुमचा तरी आज, पण हो. असं कधीच होत नाही. जसं मी स्वामी सेवेत आले, जशी स्वामी सेवा करते ना तस हं. तसं म्हणजे आपल्या मनात असं कधीच होत नाही, एकही दिवस असं जात नाही की आपण त्यांचं नामस्मरणच करत नाही. बरोबर. असं हो हो. किती पण काही पण होऊ द्या, तुम्ही किती पण गोंधळात असू द्या, म्हणजे की ते आपण सुतक वगैरे असताना तरी पण हो. आपल्याला ते बरोबर आठवतं. आणि असं पण होतं की आपण जेव्हा स्वामी तुम्ही आहात ना सोबत, स्वामी तुम्ही आहात ना सोबत, तर हं. आपल्याला गाडीवर कशावर तर ते लिहिलेलंच दिसतं हो एकदा तर. हो हो. हो. खरंय. खूप छान. म्हणजे मला तर लय असं मग कधी कधी वाटतं स्वामी तुम्ही मला अनुभव लय लेट देताय, लय लेट देताय. मग कधी कधी ताईंचा अनुभव ऐकून ऐकून हे का नाही, मग व्हिडिओ बघून हो असं हो. वाटतं की जे म्हणजे आपल्याला जे योग्य वाटतंय ते नाही देत स्वामी, त्यांना जे योग्य वाटतंय तेच देतात ते. हा. हो. असं मग बोलल्या म्हटलं ताई. आणि आपण मग असं बोललो स्वामी तुमच्यापर्यंत आपली सेवा पोहोचते ना हो स्वामी, असू द्या कशी असेल तसं. तर फुल तरी हल्लेलं आहे, नाही तर कशा ना कशा तरी स्वरूपात म्हणजे त्यांनी दिसतातच. हो. दृष्टांत दिलेला असतो. कधी कधी तर स्वप्नात मग स्वामी तुम्हाला आज आता तुम्ही 4-8 दिवस झालं काही सुद्धा म्हणजे मला काही असं संकेतच दिला नाही, तर मग माझ्याकडून काही चुकतं का, मग असं म्हणजे संसार प्रपंचात माझ्याकडून राहत असेल म्हटलं काय सेवा बरोबर असं. बरोबर. तर आहे ना, मग ती रात्री झोपताना आपण आपलं असं
असं म्हटलं तर मग पहाटेपर्यंत तर द्या मला काहीतरी संकेत. मग बरोबर 4:30 पावणे 5 वाजता मला जाग आलेली असते आणि पहिले जाग आलेल्या मी नामस्मरणच करत असते. मग नंतर झोप लागली तरी चालतंय. किती छान. हो ताई. सुंदर, सुंदर अनुभव मी शेअर करते ताई. हो, हो. हो, हो. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई. हो.